आपले ट्रॅव्हल पार्टनर आजचे दोघं जण. थोडंसं खायला घेतलंय, भाकरी आणि आम्ही ऑलरेडी गाडीमध्ये खाल्लं. 2 मिनिटं येशील का? भेटू. हा तू गेलेलीच होती, कपड्यात पकडले. मेन एकदम लांब टाक तिला. थोडस महाराजांची एंट्रीला ते लावले. बघूया ह्या घराची लाईट पूर्ण गेली. मागे 3. तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय गावी, मी ही आणि दिव्या. आमचा एक कॉमन ग्रुप आहे. काही जण अर्धे उद्या येणार आहेत, काही जण आम्ही आता आज चाललो. आम्ही 3 जण आज चाललो, काही 3 जण उद्या येणार आहेत. तर गावी जातो म्हटलं तर बडोब्याचा ब्लॉग बनणं तर साहजिक आहे. आज गुरुवार पण आहे शेवटचा. ती सगळी धावपळ आहे आमची, जायची धावपळ आहे. जस्ट कामावरून आले, सगळी तयारी चालली आहे बघा. कुठे गेली? अरे हाय कर. तयारी चालू आहे, सगळा पसार आहे. तर मागचे तुम्ही 2 ब्लॉग बघितले असतील, वैष्णवीच्या लग्नाचा आणि हळदीचा. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर गावी जातोय म्हटलं बघूया एखादा, आम्ही म्हणजे थोडं रिलॅक्स व्हायलाच चाललो आहे. तर म्हटलं ब्लॉग नक्कीच बनते. तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आमची जर्नी कशी आम्ही कोणत्या बसने किंवा कसं ट्रॅव्हल करतो ते सगळं दाखवेन मी तुम्हाला. ब्लॉग कंटिन्यू करा. चलो मी बाय, भेटू. चालेल. बनियान तर घातलं. तर आपल्या जर्नीला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही एकदम फुल तयार होऊन निघालो. लिफ्टची वाट बघतो. तर मंडळी आम्हाला रिक्षा मिळाली, आम्ही निघालोय. रोड का असा आहे, तर इकडून गोंदिवलीला जायचंय. गोंदिवलीला बस आपली मिळणार आहे. तर मंडळी फायनली आपल्याला गाडी भेटली, पण निघालोय. गाडीची कंडिशन त्यातल्या त्यात ठीक आहे, म्हणजे व्यवस्थित आहे. मिडल सीट आहे, त्यामुळे एवढं हे नाही. थोडं गाडी हलते, त्यामुळे कॅमेरा पण हलते. तर बघा गाडी कुठे थांबते. भूक तर लागले, खूप काही खाल्लं नाही. भाकरी बिकरी पण बांधून फर्स्ट टाइम घेऊन आलोय. बघूया, लेट्स सी. दिव्या आहे, त्यामुळे दिव्याने ती तिकडे एकत्र बसले. मी सिंगल सीटला झोपलोय, बसलो नाही, झोपलोय. तर म्हणजे आम्ही आपल्या फॅमिली रेस्टॉरंट वैष्णवी रेस्टॉरंटला थांबलोय. आपले ट्रॅव्हल पार्टनर आजचे दोघं जण आहेत. थोडंसं खायला घेतलंय, भाकरी आणि आम्ही ऑलरेडी गाडीमध्ये खाल्लेली आहे. आता परत गाडीमध्ये जाऊन झोपायचं आहे. स्लीपर आहे, त्यामुळे जास्त काही इश्यू वाटत नाही ना, आहे ना. हां, एकदम आरामात. बघूया आता डायरेक्ट सकाळी भेटूया उतरल्यावरती. तर मंडळी फायनली आम्ही उतरलोय. एकदम अंधार आहे, फुल अंधार आहे, काहीच दिसत नाही. म्हणून बॅटरी कॅरी केली ऑलरेडी, पप्पांनी दिलेली. थंडी पाहिजे तशी नाही आहे. ठीक आहे, नाही आहे. शटअप, नाही आहे. आता आपण फाट्यावरती उतरलो आणि तिथून चालत चाललोय. पायाखाली बघा. उद्या अमृतने सकाळी न्यायला बोलवलंय, काय माहिती कसं. बघा कोणाची गाडी भेटली तर नक्कीच जाऊ. आता अमृतला यावं लागेल. आपण घरी पोचलोय, पण एक प्रॉब्लेम झालाय. बाथरूम मध्ये बेडूक आहे,
आणि त्याला काढायची कोणाची हिंमत होईल, माझी पण नाही होत आहे भाई. बघूया आपण ताराईला बोलूया. नेहमी नेहमी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा असतो भेटू, आणि नेहमी आपण तिलाच बोलवतो. आज पण तिलाच बोलवायचं. ए तारा आहे. तारा आहे. जरा 2 मिनिटं येशील काय? 2 मिनिटं. 2 मिनिटं येशील का? बेडू. हा तू गेलेलीच होती, मग खाल्ली होती, परत आली ती. परत आली ती. जरा चल ना. मंडळी तारा येते आता. मिशन बेडकी आपल्याला सक्सेसफुल करायचंय. साईडला तुझ्या रोडेल नाही पकडलं काय बाई? कपड्यात पकडलीस? मेन एकदम लांब टाक तिला. तर मंडळी हा आपला सकाळचा गावचा व्ह्यू एक नंबर वाटतंय. पाहिजे तेवढी थंडी नाहीये, जेवढी ॲक्सेप्ट होते तेवढी थंडी नाहीये. त्यामुळे थंडी पाहिजे होती. आमचा लास्ट इयर पण आम्ही आलेलो तेव्हा पण असंच झालेलं. थंडी पाहिजे होती पण थंडी नव्हती आणि मूड ऑफ व्हायचा. मग आता ह्यावेळी पण नाही आहे एवढी. सकाळ उतरलं तर थोडीशी लागली पण जास्त नाही आहे. 1 मिनटं तुम्हाला ढगांचा थोडासा व्ह्यू दाखवतो. एक नंबर वाटते. गावी सगळी घरं बंद. हा घर बंद, हा घर बंद, हा घर बंद, हा घर बंद. या घरात 2 आजी आणि 1 ते काका येते. हा घर बंद, आमचं घर बंद, सगळी घरं बंद. आवाच्या सवा फक्त घरं बांधून ठेवलेले आहेत, राहायला कोणी नाही. ए चला ए. ते साईडला हो गाडी येते. काम भारी होईल. तर मंडळी सगळं सामान घेऊन निघालो आपण. एक पिशवी दिव्याकडे आहे, काही गोष्टी तुझ्याकडे आहेत, काही गोष्टी माझ्याकडे आहेत. 3 दिवसाचं काही ठराविक जे रेग्युलर सामान लागतं जेवणाचं ते घेऊन निघालो आहे. आणि बाकीचं जसं लागेल तसं घ्यायला येतं. अमृत आल्यावर मग ते लोक आल्यावर ते उद्या बाकीचं सामान डिस्कशन होईल. क्लायमेट खरंच खूप भारी आहे गावचं. आता फटफट जायचं, फ्रेश व्हायचं आणि पहिली मॅगी करून खायची. भूक लागले. तर मंडळी आपली अंघोळ बिंघोळ सगळी साफसफाई सगळं काही झालेलं आहे. सगळं सामान पण आणून झालेलं आहे. आता पहिलं आपण नाश्त्याची सुरुवात करतोय. नाश्त्याला बडोबेस आहे. शॉर्टकट मारायचं म्हटलं तर मॅगीच लवकर होऊ शकते, त्यामुळे मॅगी खातोय आपण. रात्रीची दाखव मला पुरणपोळी. काल मम्मीने पुरणपोळ्या बनवल्या गुरुवार म्हणून, तर त्यातल्या थोड्याशा दिलेल्या आम्हाला. तोडून दे ना. त्यातले 2-2 खालती द्यायचे तारायला आणि इथे मायाकांकडे. पुरणपोळी खायला. आज शेड्यूल असं काय फिक्स नाही. बघू आज मंदिरात जाऊन या आपण. आता हे नाश्ता झाला की जाऊन या. ना नाश्ता झाला की आम्ही पहिला आमच्या गावदेवीच्या मंदिरात जाऊन येऊ आणि मग नंतर जेवणाचं काय ते बघू. दीपक काय करतो आता? पप्पा आहे कामाला जातात ना. आणि आजोबा इथंच आहेत का?
कुठले गोपाळाबा नाही ते आलेले मुंबईला चेकअपला आता रिटर्न इकडे गावी आले तिथे येले लावून अरे फोडला ना तो पाणी थंड इथे गेलो चालेल तर मंडळी आपण आपल्या गावदेवीच्या पाया पडून म्हणजे दर्शन घेऊन झालंय आता आपण भाऊकडे चाललोय भाऊचं घर पण दाखवतो तुम्हाला खूप छान बनलंय त्याच्या घरभरणीला यायला नाही मिळालं पण म्हटलं ठीक आहे चला आता मध्ये जातोय तर आपण जाऊया व्ह्यू एक नंबर येतो ना याच्यात इज्जत आहे का नाही गोपुराला खाली बघा ना तर केक कापल फायनली आपण भाऊचं घर बघायला आलोय बंगला सॉरी घर नाही बंगला एंट्री मानग्यावरून जायचंय तिकडून साईड नाही चंद्राबाई निवास इज्जत आहे घराला इज्जत आहे अंगणवाडी वाटतं ना हे शेणाचं महाराजांची एंट्रीला से लावले चल बघूया चला भाऊला जाते घरमाला गेले घरमाला घर आपण चला ब्लॉग बनवतो सबस्क्राईब आपण भाऊचं घर बघूया बंगला घर ना सॉरी बंगला बघायला पाहिजे हा बेडरूम कोणाचा आहे हा बेडरूम आहे फुल एकदम भूल आहे भाऊ एकदम भरलेली एवढ्याच पावसाची कुठे तयारी स्वस्त भेटले असते म्हणून घेतले तो किचन आहे ना तिकडे काय बोलतो नाही काय रेकॉर्डिंग चालू आहे हा कोणाला हो एवढासा बेडरूम आजीला एवढा बघ आता ते ढिकळ्या साईडला पण ना तो बस झाला तेवढा भरपूर झाला मला वाटलं हा एवढाच आहे इकडे ऐकर भाऊ एसी आहे की काय लावले आणले बरं तुझ्याकडे आल्यावर एसीची हवा खायला मिळेल ना आम्ही जाणून बुजून येऊ एसीची हवा खायला हॉलला लावणार आहे हॉलला लपडा होईल बाई काठी आहे भाऊ आवाज येतोय गॅपलाच आहे ना तो दगडी खाली असेल जेव्हा बाहेर पडला असता तो साप बारीक आहे पिल्लू आहे भाऊ अजून असणार बारीक पिल्लू आहे ना मोठा माणूस आहे भाऊ काय मोठा असणार बेडकीला पकडलेला आवाज येतोय त्यानेच पकडला तो एवढा कसा बेडकीला पकडेल
एवढं असलं ना बाजार असेल. तर मंडळी आम्ही आता निघालोय, घरी जातोय. भाऊचं घर तर तुम्ही बघितलं असेल, अगदी सुंदर असं आहे. मागचा व्ह्यू पण बघा, काय व्ह्यू येतो बघ ना मागे. देवा मागे बघ, ढग बघ मागचे, कडक ना. गावी आल्यावर ही गोष्ट तर झालीच पाहिजे, पॅप्सी ही गोष्ट खायलाच पाहिजे. त्याशिवाय गावी येणं असं आहे. थंडी तर सहसा नसते एवढा मला कशी, मे महिन्यात भाई नुसता खचाखच भरलेला असतो. आता काय करायचं, घरी जाऊन जेवण बनवायचं. जेवण बनवायचंय, बघूया काय बनवायचं ठरतंय. तर मंडळी आपण आता घरी आलो आणि आपले कुक जेवणाला सुरुवात केली. आजचा मेन्यू आत्ताचा एवढाच आहे, खिचडी भात आणि भजीची तयारी करते मी. इकडे घालते बटाटा भजीची. आता लवकर लवकर जेवायला आणि आम्ही तिघं पण जाम दमलोय. झोप झालेली तशी स्लीपर होती त्यामुळे, पण माझी एवढी नाही झाली. हे दोघं जण डाराडूर होते त्यामुळे लवकर लवकर झोपायचं आहे. बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तेच आपलं रेग्युलर, आता काय संध्याकाळी कुठे काय जाऊ किंवा काय तेवढंच असेल. उद्या मेन नसणार, उद्या मेन पब्लिक येणार आपली सगळी. काय उद्या एक मेन येणार आहे आणि 2 वुमन येणार. तुम्ही जरा बटाटे ना जरा जाडच कापले, मी बरोबर कापले. चल शानी बन, नाही तर काय मी बरोबर गेले. तुम्ही बायका, तुम्हाला सुका काढल्याशिवाय जमणार आहे का? तो पाईप काढा लागेल. झाला लपडा झाला. मंडई जेवायला 3 वाजले. ठीक आहे, 3 वाजता जेवत आहे. खिचडी भात भजी आणि बस लोणचं बिंचा चटणी बिटणी वन साईड एकदम. आता जेवून झोपायचं बाई पहिला. मंडळी जेवून चांगला झोपलेलो. आता ओमचा फोन आला की ते लोक आलेत, जवळपास आलेत. गोपाळ पण जे येतात ते लोक येत आहेत. ह्या दोघींना उठवलं ना, ते लोक झोपलेच. म्हटलं मी उठतो, मी बसतो. आले की ते लोक देव ठेवतील. ऍक्च्युली ते देव ठेवायला आले तर ते लोक देव ठेवतील आणि निघून जाते. खूप झोप आले, खूप. चालल्यात काय ग? दाल बेट, दाखव. दाल बेट हे बघ लावलेले आहेत तर मंडळी संध्याकाळ झाली आणि मी ॲक्च्युली मच्छी आणायला गेलो. हिला मच्छी खायची होती, तर म्हटलं बघूया मच्छी मिळते की नाही. मिळाली कोलंबी आणि मांदेली, पण मी जरा बोंबील मिळाले असतं तर जरा बरं वाटलं असतं. तर आता दिवाबत्ती झाली आणि ही लोक मच्छी साफ करतात. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. मच्छीची साफसफाई झाली. आता मस्त गरम गरम भाकऱ्या आणि मच्छी वन साईड एकदम. तर मंडळी आता रात्रीचे 9 वाजलेत आणि मी तुम्हाला आमच्या आजूबाजूच्या घरांचा म्हणजे तुम्हाला दाखवतो की काय सीन आहे. एकच मिनिट. हे बघा, ह्या घराची लाईट पूर्ण गेली. मागे 3 घर आहेत. ते काकांचं घर आहे, ते तर बंद असतं. मागचे 3 घरं पण बंद आहेत. पुढची सगळी घरं पण बंद आहेत. काही ठराविक घरात आहे ते बघा, ती पण लाईट गेली. काही ठराविक घरांमध्ये आहेत लोक, पण ते लवकर म्हणजे 9 वाजताच झोपले. लिटरली 9 वाजता झोपले ते लोक. म्हणजे विश्वास बसत नाही. आम्ही आता 3 जणच आहोत. मोठा
पडल्याशिवाय आम्ही 3 जण तरी आहोत, कारण की राहायचं म्हटलं तर थोडं एकटा दुसरा माणूस नाही राहू शकत, फाटून हातात येईल 100% तर मच्छी बिच्छी आपण आणली ती झालेली आहे. भाकऱ्या टाकते बायको आपली, भाकऱ्या टाकले की फटफट जेवायचं आणि झोपायचं, कारण की सकाळी लवकर उठायचं आहे. जंगम येणार आहेत, आमचं कुलदैवत आमच्याकडे, तर त्याचं हे द्यायचं आहे, उदापन द्यायचं आहे. तर जंगम येणार आहे, त्यामुळे देव पूजावं लागेल लवकर उठून. आता मी आहे तर मीच पूजेन, म्हणून बघूया सकाळी किती वाजता. त्यांनी तर सांगितलं होतं की 7 वाजता येणार आहेत म्हणून, त्यामुळे आपल्याला ॲटलिस्ट 5 वाजता उठून तरी लवकर, कारण की अमृत हे लोक पण येतील, मग त्यांना पण कदाचित आणायला जावं लागेल. मग बघूया कसा काय विषय होतोय. जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकर करावं लागेल पूजा आणि अंघोळ बिंघोळ जे असेल. आता आपण दरवाजा थोडं बंद करूया, कारण की एकदमच सुनसुनाट झालंय. जे काय असेल आता घरी तर मंडई जेवायला या. कोलबी, मांदेली, मला मांदेली आवडत नाही, तिला आवडते, त्यामुळे ती मांदेली खाते. दिव्याला भूक नाही आता, बोलते मी नंतर खाईन. जेवायला फटफट जेवून लगेच झोपायचं, सकाळी लवकर उठायचं. तर मंडळी आपलं आता जेवण बिवण सगळं एकदम पद्धतशीर झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी आहे आणि ब्लॉग एंड करायची पण वेळ आलेली आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, सबस्क्राईब केलं नसेल तर करा. अजून जास्तीत जास्त सबस्क्रायबर आपले असे म्हणजे वाढले पाहिजे. प्रत्येक घरातल्यांच्या मोबाईलवरून सबस्क्राईब करा. चला, शुभरात्री.